त्याला मला वाटलं नव्हतं का आज काम करू लागेल, हरणं पण येतील म्हणून. हरणं हो अरे इकडे अरे, आता हरणांनी किती कामं केले का वाढून ठेवले ते आता पुढेच सांगतो. पण आजचा विषय असा झाला, मामा गेले ते मकाची ट्रॉली घेऊन मार्केटला, मला म्हणे तेवढी मक्काला पाणी लावलंय तेवढं जाऊन तिकडे पाय. अरे त्याचं काय झालं, त्याच्या आधी मी मामाला म्हणलो होतो बरं का, इथं मक्का करायची म्हणलं त्याच्या आधी आपण स्ट्रॉबेरी लावून टाकू. हा तो विषय वेगळा आहे का, मला आवडती म्हणून म्हणत होतो. खोरं घेतलं बारा द्यायला आलतो बरं का. आता असा कोणताच इंजिनियर नाही का भाऊ तो चपला घालून बारे द्यायला येईल. पण माहिती आधी ना एक बाबूळ होती बरं का, ती आता वाळून गेली होती म्हणून कापून टाकली. पण मग तिचे काटे जे राहते ना, हा ना परत एखादा काटा घुसला म्हणजे 2-4 दिवस घरा बाहेर निघायचं मुश्किल. तेवढं दिसलं बोय हरीण हरणार विकास कदम इकडे हॅलो 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 चायला. ते पण असं आलं काय पण गेलो. मला वाटलं मलाच भेटायला आलं का, असं आलं गेलं निघून तिकडं. यायला काय हरणं नाही ऐकलं नाही भाऊ. पण फॉलो करायचं तुम्ही ऐकशाल ना. मामाचा फोन आला होता म्हणे किती राहिलं भरायचं, म्हणलं थोडंच राहिलं आता होईल थोड्या वेळात. आणि इकडे आमची 3 इडियट्स निवंत बसले होते बरं का. हा म्हणत असं त्यांना काही कामं नाही, घरी येऊन भाकरी खायची आणि वावरात जाऊन खड्डे करून ठेवायचे. मामान ते याच्यावरूनच मला बोलत राहते, तो लाडके म्हणे तुझ्याहूनच बिघडली ती चायला. आता मी बिघडेले का, घरी आले फास्ट आवरलं येवलेलं निघलो होतो बरं का. आजी म्हणे चाललंय पण लवकर या बरं का, अख्खा येवला नका फिरत बसू.